मला खात्रीने सांगतो, संस्कार फार महत्त्वाचे आहेत आणि म्हणून आज महाराष्ट्रात काय घडतंय ते तुम्ही सगळे बघता. आदित्यजींना जेव्हा जेव्हा बघतो तेव्हा त्यांच्यात एक संस्कारी युवक दिसतो, एक नेतृत्व दिसतं. उद्धवजींच्या सानिध्यात असतो, कधीही दुसऱ्यांचं वाईट व्हावं असं ते म्हणत नाही. यामध्ये एक उत्तम पिता, उत्तम मित्र दिसतो. आणि म्हणूनच कोरोनासारख्या भयानक काळामध्ये सुद्धा उद्धवजींनी स्वतःचं कुटुंब नाही तर आपली कुटुंब वाचावी म्हणून इतकं योग्य नियोजन केलं, म्हणून आज आपण सत्यनारायणाची पूजा इथे आयोजित करू शकतो. माऊली खूप दमलोय, कालपासून फिरतोय, अधिक वेळ येत नाही. खरं तर खूप गप्पा मारायला कधीतरी परत येईल. उद्या आम्ही कांदिवलीला आहे, नाही तर पूजेला चालू असतो. पण एवढा शब्द देऊन जातो. आणि राजूताई, तुझी विनंती, नगरसेविका झाल्यानंतर पुढच्या वर्षी सुद्धा इथे सत्यनारायण असणार आहे, तेव्हा इथे घेऊन यायची जबाबदारी तुझी असेल आणि मी नक्की येईन हा विश्वास करतो. आणि निवडून आल्यानंतर जमलं तर काय बोलत नाही. असं तुमच्या सगळ्यांच्या सुखासाठी सगळ्यांचं सगळं चांगलं होऊ दे असं मागणं करत प्रार्थना करतो. हसत राहा, आनंदात राहा. आणि खरंच या ठिकाणी आल्यानंतर जीवन आनंद, बाजूची बिल्डिंग कुठली होती, जीवन ज्योती आणि शिवसाई, आणि त्याचबरोबर पाठीमागे उद्यासाठी सज्ज असलेले श्री स्वामी समर्थांनी सुद्धा दर्शन दिलेलं आहे. त्यामुळे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं ते म्हणतायत. तसंच माऊली, तुमच्या सगळ्यांच्या सुखासाठी प्रार्थना करतो. आशीर्वाद द्या एवढंच मागतो. तुमचा शब्द आणि तुम्ही दाखवलेला विश्वास वाया जाणार नाही हा राजूताईच्या वतीने तुम्हाला विश्वास देतो आणि तूर्त थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.